सखींनो हे बघा बॅक साईड आहे आणि एक बाजू मी केली कारण व्हिडिओ मोठी होती ना, तर त्याच्यामुळे मी फक्त जोडायचं दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण मी करून घेतलं आहे. आता फक्त आहे ना एक साईड दाखवली तुम्हाला. हे बघा आता मी हे बघा हा बॅक साईड फ्रंट साईड आहे, हा एक भाग आहे, हा कटोरीचा भाग आहे आणि हे क्रॉसपट्टी आहे. तर मी आता हे जॉईंट दाखवते तुम्हाला करून कशा पद्धतीने करायचं. आणि हे कपडा आहे ना हा थोडासा हे आहे बघा सरकतो. तर मी तुम्हाला कसं शिवायचं आहे आणि रफ कसं म्हणजे एकदम साफ कसं येतं मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघा, हे बघा असं कापून घ्यायचं आहे, जे उरलेला भाग राहतो कापून घ्यायचा असा. हे बघा असं कापून घ्यायचा. नंतर मग हा भाग आपल्याला इथं जॉईन करायचा आहे. हे बघा एक भाग इकडून करायचा, एक भाग इकडून करायचा. हे बघा म्हणजे बरोबर कटोरी बसल्या जाते. हे बघा बरोबर कटोरी याच्यामध्ये येते. हे बघा आता हा भाग झाला आहे आपल्याला. मी तुम्हाला याच्यात क्रॉसपट्टी कशी जॉईन करते ते दाखवते. हे बघा आता मी हा भाग मापातच घेतलेला आहे. तर आपल्याला इथून असं जॉईन करायचं आहे. तर आपण काय करणार आहे, आपला जो भाग झालेला आहे ना तो भाग आता मोजून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे सारखं आलं पाहिजे ना. हे बघा आता आपण हे भाग असं मोजून घ्यायचा आणि सारखं त्याच्यावर शिवायचं. हे बघा इथून आपल्याला घ्यायचं आहे. असं इथून घ्यायचं आपल्याला. क्रॉसपट्टी पण मोजून पाहायची आणि हे पण मोजून पाहायचं. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे. हे बघा बघा असं मोजून घेतलं का आता आपण याला मोजून पाहायचं. हा भाग आहे ना याला मोजून पाहायचं. हे बघा आता बरोबर आला इथं. हे बघा आता एवढं वाढवा झाला. आता काय करायचं एवढं, तर मग मी आता हे काय करायचं इथून अशी टीप मारून घ्यायची. झाला आपला भाग हा पूर्ण. हे बघा तर आपल्याला आता शिवून घ्यायचं आहे. आता याला शिवून घ्यायचं आहे. हे बघा शिवताना ना आपला हा भाग आहे ना असा करायचा. हे बघा असा हे बाजूला ठेवायचं. मी फक्त शिवायचं दाखवते तुम्हाला. आपल्याला असं घेऊन असं शिवायचं आहे. हे पाहता इथून कट करून घ्यायचं आपल्याला. हे बघा इकडून आहे ना आपल्याला असं शिवून घ्यायचं. हे बघा असं शिवून घ्यायचं. म्हणजे सोपं आहे शिवून, कमी शिवलं जातं. हे बघा आता याला आहे ना असं इथून शिवून घ्यायचं. हे बघा असं शिवून घेतलं की मग याच्यावरून आपल्याला याच्यावर दाबटीप नाही द्यायला आपण. तर आपल्याला पहिले दाबटीप देऊन घ्यायची नंतर मग शिलाई मारायची. दाबटीप पहिले द्यायची याच्यावर, कारण काय आहे मग प्लेन बसतं. हे बघा आता आपल्याला असं इथून शिवून घ्यायचं सारखं करून. तो व्हिडिओ मोठी होती. हे बघा याच्यावरून परत एक दाबटीप द्यायचं म्हणजे मग तिथून निघत नाही. हे बघा
बसलं ना, हे बघा असं शिवलं ना, तर मग ही पट्टी एकदम छान येते. कटोरी बेवा छान बसतो, गोल आकार येतो कटोरीचा. हां, आता आपल्याला एवढं वाढवा कापून घ्यायचं आहे. हे बघा असं कापून घ्यायचं. हे बघा याचं पण वाढवा आहे, ते पण आपल्याला कापून घ्यायचं. हे बघा आता आपण याला मेन भाग जोडून घेऊ. बॅक साईड आणि फ्रंट साईडचा भाग जोडून घेऊ. पहिले एक गोल गळ्याला आकार देऊन घेऊ. हे बघा असा आकार देऊन घ्यायचा. नंतर मग याला हा भाग ठेवून, हे बघा हा भाग ठेवायचा. हा भाग ठेवायचा, नंतर हा भाग ठेवायचा. हे बघा आता आपल्याला असं शिवून घ्यायचं. आणि शिवताना ना हा गळ्याचा भाग आहे ना, हा थोडा असा खालीच घ्यायचा आणि हा भाग थोडा उंच घ्यायचा. म्हणजे मोंढा हा गळ्याचा भाग आहे, तर असं गळा उतरता होतो, मग म्हणजे उतरत नाही आपलं ब्लाऊज. हे बघा आता झालं नाही. आता तुम्हाला मी गळा करून दाखवतो. गळा पाहून घ्यायचं सारखं आपलं आलेलं आहे का नाही. हे बघा आपला गळा सारखा आलेला आहे. हे बघा आता आपण गळ्याला खून करून घेऊ. खून करून मग आपल्याला शिलाई मारायची. हे खून करणं जरुरी आहे. नाही माझं नाही. सखींनो, हे बघा मी याचे 3 भाग केलेले आहे. एक गोटचा वेगळा आहे आणि पहिला वेगळा आहे. आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग जो जॉईन करतो तो एक बघा, आणि एक बाही कशी लावतो तो एक बघा. 2-3 भाग केलेले मी. नक्की बघा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब